परळी आणि शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले। शिरसाळ्यात धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप। परळीच्या शिरसाळ्यात मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट। धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरच कोकाटेंवर पुढील कारवाई। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना झालेल्या शिक्षेची ऑर्डर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना पाठवा। खासदार सुप्रिया सुळेंचा स्वतःच्या कार्यालयाला फोन। पीएमओने पंतप्रधान मोदींना भटकती आत्म्याच्या शेजारी कसं बसू दिलं? मोदी पवारांच्या बाजूला बसणार नाहीत असं मला वाटलेलं। साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमावरून राऊतांचा खोचक टोला। कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांकडून साहित्याची नासधूस। विनाकारण नासधूस केल्याचा दुकानदाराचा आरोप। नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। काठे गल्ली परिसरातील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आला होता। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती बंद। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून एसटी आणि चालकाला काळ फासण्याच्या घटनेचे पडसाद। आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कानडी संघटनांना इशारा। महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळ फासल्यानंतर प्रताप सरनाईक संतप्त। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट। चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई।